भैया मला काय वाटतंय की आता आपल्यालाच काहीतरी हालचाल केली पाहिजे बघ. म्हणजे नेमकं करायचं तरी काय? हा बाप्पा अहो वेट ना. मी केलाय मुंबईला फोन. तिकडनं फोन आल्यावर कळलं आपल्याला काय करायचंय ते. आपण ते सांगणार तरी काय आपल्याला? आणि आपण किती वेळ वाट बघायची? हा आपणच मुंबईला जाऊन यायचं का? म्हणजे काय गाडी काढली ना तरी 4 तासात पोहोचतोय. अहो नाना कशाला घाई करता एवढी? नाही मला बी वाटतंय आपण तसंच करायला पाहिजे. आपल्याला तिकडे स्टेशनवर गेल्यावरच कळलं ना काय झालं आणि काय नाही ते. तिथं तरी शोधणार कस? त्याचे फोटो बरोबर घेऊन जायचं का म्हणजे दाखवायला? होय तसंच करायला पाहिजे. अजून काय तवा? अहो असं कसं शोधणार? भुईंजला जाऊन पोलीस स्टेशन मध्ये रितसर कंप्लेंट करावी लागेल आधी. मग तिकडनं ते फोनाफोनी करतील. मग रेल्वे स्टेशनवरतून सीसीटीव्ही फुटेज मागून घेता येईल. मग त्याच्यात ते बघतील तेव्हा आपल्याला काहीतरी कळत. होय मला बी तसंच वाटतंय. हा हा पण मला असं वाटतंय की आपण तिकडे गेलो ती इकडे आली तर चुकामुक होईल. मग करायचं तरी काय नाना? उद्या सकाळपासून तर थांबायचं का आपण? नाना मी काय म्हणतोय, आम्ही पोरं जातो की मुंबईला. तुम्ही थांबा इथं का भैया? गुड 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 चांगली आयडिया गोट्या. मस्त. मग काय करायचं? जायचं म्हणतोस? भैया मी काय म्हणतोय, म्हणजे बघा तिकडं काय मॅटर झाला असला, तिकडचं इकडं कोण आलं तर तुम्ही इथं गावात पाहिजे ना. मच कन्फ्युजन टॅलेंट. तिकडं जावंसं बी वाटतंय आणि तू म्हणतोय तसं इकडं थांबावंसं बी वाटतंय. म्हणजे बघा भैया तुम्हीच ठरवा आता काय करायचं ते. अरे काय विचार करायचा टॅलेंट? तर डोकं बंद पडायची वेळ आली सगळी. आम्ही यांच्या घरात एंट्री मारली नाही तोवर शीतलने एक्झिट घेतली का काय? भैया मी काय म्हणतोय, हाच बेस्ट चान्स आहे घरात एंट्री मारायचा. कळतंय रे टॅलेंट, सगळं कळतंय. आईला ह्या उंदरा मांजराच्या खेळामध्ये उंदीरच गायब झाला तर काय उपयोग आहे? तेव्हा प्लीज शीतलला परत पाठव. तिच्या आयुष्याची वाट लावल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. भैया हा बोला की मामा. मी जातो मुंबईला. अहो. पोरांसंग कोणतरी पाहिजे ना. नाना तुम्ही इथंच थांबा. इकडे काय झालं तर मला लगेच कळवा. पण अजिंक्यला नीट विचारलंय का तुम्ही? त्याला काय विचारणार? तो घाबरून गट झालाय. त्यात तो तिकडे एकटा. त्याला काय विचारणार आहे मी? अरे तसं नाही. समजा त्यांना निघायला उशीर झाला असेल किंवा वाटेत काय अडचण आली असेल तर त्यांनी आधी अजिंक्यलाच फोन केला असेल ना. अहो फोन तर बंद आहे ना. आपल्याला कोणाला तरी केला नसता का मग फोन? पण आपलं नंबर ध्यानात असलं तर बरं. अख्ख्या गावाचा नंबर आहे आमच्या रावल्याकडं. लोक तेव्हा 1000 फोन करत बसताय, पण आज एक फोन करणार. मामा मी का निघायचं का? म्हणजे गाडीचं बघायला. उगाच जायचं असेल तर इथं वेळ वाया घालवाय नको. उगय वय वेळ वाया घालवायला नको. आपण निघूया लगेच. चालेल ना. म्हणजे मी कसं गाडीचं बघतो, पुढचं नियोजन करून घेतो. भैया नाही तर आपलीच गाडी न्यायची का? अरे विचारतोस काय गोटे? आपलीच गाडी, जा घेऊन. पाहिजे ते मी ड्रायव्हर पण देतो. अहो पण एवढं कशाला? अहो काय मामा, मी काय परका आहे का? का
अजून पण तुम्ही आम्हाला परकच समजताय. नाही तसं काय नाही. मग आजाचाच फोन आहे. हॅलो आजा, बोल की. अरे मला एका माणसाचा जबलपूरवरनं फोन आला होता. कुठनं? अरे जबलपूर मध्य प्रदेश. अरे पण तिकडनं का केलं तरी? ते मला पण नीट काय कळलं नाही. पण तो माणूस म्हणत होता तिथे कसली तरी भांडणं झाली आणि तिथं 2 जण होती, एक पोरगा आणि एक पोरगी. त्यांनी केला होता फोन. अरे म्हणजे मग शीतलन राहुले होती काय ती? मला वाटते ती 2 असतील. तू रेल्वे स्टेशनला फोन करून बघितलंस का? अरे मी केला होता फोन. मग तिथलं ड्युटी ऑफिसर बदललाय वाटतं. ते म्हणले लवकरात लवकर सांगतो तुम्हाला. मी एक काम करतो, रेल्वे स्टेशनवर काय कळते का बघतो. हा, मला वाटते ती तिथंच थांबली असतील. असंच काहीतरी झालं असेल म्हणून मी तुला लगेच फोन करून सांगितलंय. बर बर. अरे आम्ही बी इकडे मुंबईला जायचा विचार करत होतो, म्हणजे तिकडे स्टेशनवर आम्हाला काहीतरी कळलं असतं ना म्हणून. नाही म्हणजे बघा तुम्ही काय ते, मला तर काय कळणं झालंय. मला कळलं की मी फोन करतो, तुम्ही पण करा मला. हा, ठेवू. बर बर. काय झालं? हो आजा म्हणतोय त्याला तिकडनं जबलपूरवरनं फोन आला होता म्हणून. तिकडे काहीतरी झालंय वाटतं. काय झालं? काय झालं ते काय नक्की कळलं नाही, पण कोणाचा तरी फोन घेऊन शीतल आणि राहुल्यानं आजाला फोन केला होता. तो फोन काय आजानं उचलला नाही. मग आजाने माघारी त्या नंबरवर फोन केला तर त्यांनी सांगितलं काहीतरी भांडणं झाली म्हणून. भांडण? हो. ही आणि कोणाशी जाऊन भांडली? आहे का तिथं आणि काय उद्योग करून ठेवलाय नी? काय झालं तर नसेल ना माहिती दोन्ही पोरांना. काय झालंय ते तिकडे जबलपूरला झालंय, काय कळायलाच मार्ग नाही. अरे कुठं आहे जबलपूर? आता काय करायचं? नाना काय करायचं म्हणजे? आता मुंबईला जाणार होतो ना, जबलपूरला जाऊ. जबलपूरला? अरे जबलपूरला म्हणजे 12-16 तास लागतील जायलाच. अहो मामा गेलं तर पाहिजे ना. नाही म्हणजे तिथे गेल्याशिवाय आपल्याला कसं कळणार काय सिच्युएशन आहे. पण तिथं गेल्यावर ते तिथं असतीलच याचा काय भरोसा? म्हणजे आपण हिथं काळजी करतोय म्हणून ते तिकडनं घाईत निघाले असतील तर? वय वय तसं बी झालं असेल. पण आजा म्हणला होता की त्याला तिकडच्या पोलीस स्टेशनवरनं फोन येणार होता म्हणून, आणि तो मग आपल्याला कळवणार होता. आता त्याला कळवल्यावर तो आपल्याला कळवल की, तोपर्यंत वाट बघू. हा चालतंय. या पोरांनी माझ्या जीवाला घोरच लावलाय बघा. अरे बस त्याला. जिजे, बस तिथं बस तू. पाणी बिणी द्या. पाणी देऊ का तुला? जिजी तुम्ही जाऊन पडा बरं आतमध्ये जरा. अगं कशाची पडतेस? माझ्या जीवाला काळजी लागली बघ. आईचा फोन तरी येऊ दे तेवढा. येईल की टॅलेंट. ही शितली जबलपूर मध्ये काय करत होती?